बातमी आहे लाडकी बहीण योजनेसंदर्भात। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। पैसे जमा झाल्याचा मेसेज लाडक्या बहिणींना आलेला आहे। जवळपास 2,22,00,000 महिलांपर्यंत आपण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचा लाभ वितरित करू शकलेलो आहोत। आणि साधारणपणे काल आणि आज आम्ही ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचा लाभ सुद्धा ओवाळणीमध्ये आपण 3,000चा सन्मान निधी हा आमच्या सर्व लाडक्या बहिणींच्या अकाउंटमध्ये डीबीटी द्वारे उपलब्ध करून दिलेला आहे। लाडक्या बहिणींना पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। लाडक्या बहिणींचे भाऊबीज आज खऱ्या अर्थाने गोड झाल्याचं पाहायला मिळू लागलं आहे। काल गुरुवारी भाऊबीज दिवशी अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 3,000 रुपये जमा झाले आहेत। या 12 जिल्ह्यातील महिलांना काल भाऊबीजचे पैसे मिळाले आहेत। आज 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी राहिलेल्या महिलांना होणार असल्याची मोठी माहिती आत्ताच महिला व बाल विकास मंत्री तटकरे मॅडम यांनी दिली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा पाहिलेलं आहे की महिलांना कालपासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली आहे। काल अनेक लाडक्या बहिणींना 3,000 रुपये पोस्टात, स्टेट बँकेत, महाराष्ट्र बँकेत 12 जिल्ह्यामध्ये जमा झाल्याचा मेसेज मोबाईलवरती काल महिलांना आलेला आहे। आज त्या महिलांचा नंबर आहे ज्यांना काल हे 3,000 रुपये भाऊबीजचे वितरित झालेले नाहीत। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले, दिवाळी बोनस सरसकट सगळ्या लाडक्या बहिणींना मिळणार आहे। ज्या लाडक्या बहिणी अपात्र झाल्या आहेत त्यांना सुद्धा दिवाळी बोनस ओवाळणी म्हणून मिळणार आहे। त्याचं कारण म्हणजे प्रत्येक लाडक्या बहिणींनी आम्हाला मतदान केले, त्यामुळे आम्ही कोणत्याही लाडक्या बहिणींना शिल्लक ठेवणार नाही। कोणाला सुद्धा या ठिकाणी आता आम्ही अन्याय होऊ देणार नाही। सर्व महिलांच्या खात्यावरती दिवाळी बोनस आम्ही जाहीर केलेला आहे। यासाठी महिला व बाल विकास खात्याला आम्ही 7,400 कोटी रुपयाचा निधी सुद्धा मंजूर करून दिला आहे। त्यामुळे 2 दिवसांच्या आतमध्ये तुमच्या बँकेच्या खात्यावरती हे पैसे जमा होतील असं परवा दिवशी पत्रकारांना बोलताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं होतं। आणि तशा प्रकारे काल गुरुवारी 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी व्यवस्थित झालं आहे। आणि आज शुक्रवार आहे, 24 ऑक्टोबर आहे। आज उरलेल्या जवळपास 24 जिल्ह्यातील 70 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैशांचं वितरण आज या ठिकाणी होणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। बघा, ही जी प्रोसेस आहे तर ती डीबीटी म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरने पैसे महिलांच्या खात्यावरती येत असल्यामुळे महिलांच्या खात्यावरती पैसे वितरित होण्यासाठी थोडा वेळ लागत आहे। काही महिलांना काल गुरुवारी रात्री सुद्धा हे पैसे जमा झालेत, परंतु फक्त 12 जिल्ह्यामध्ये काल डीबीटीचं बटन दाबण्यात आलं होतं। त्यामुळे काल अनेक महिलांच्या खात्यावरती थोडक्याच महिलांना पैशांचं वितरण भाऊबीज निमित्त झालेलं आहे। आज शुक्रवार आहे, आज कोणत्या 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे नक्की तुम्ही पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो, काल गुरुवार होता आणि भाऊबीजचा महत्त्वाचा दिवस होता। बहिणी आता त्या ठिकाणी वाट बघू लागल्या होत्या की पैशांचं वितरण होईल आणि तशा प्रकारे काल महिलांना मेसेज आलाय, पैशांचं वितरण झालंय। त्या ठिकाणी काल भाऊबीज निमित्त काही बँका उघडल्या होत्या तर भाऊबीज असल्यामुळे काही बँका बंद होत्या। त्यामुळे मोजक्याच बँकेच्या खात्यावरती हे पैसे काल जमा झाले आहेत। आज सर्व बँका उघडल्या आहेत आणि डीबीटीचे बटन सुद्धा एकनाथ शिंदे साहेबांनी दाबलं आहे। आणि या डीबीटीचे बटन नेमकं कुठे दाबले, कोणत्या जिल्ह्यासाठी दाबले तर बघा, मुंबईमध्ये आज हे डीबीटीचं बटन एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आज दाबण्यात आलं आहे। आणि बँकांना राहिलेल्या 24 जिल्ह्यांची एक लिस्ट सुद्धा तयार करून दिली आहे। या 24 जिल्ह्यातील 12 जिल्ह्यामध्ये आज संध्याकाळी इथून पुढे 5 वाजेपर्यंत या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। आणि आज शुक्रवारी उरलेल्या 12 जिल्ह्यामध्ये 5 नंतर रात्रभर पैशांचं वितरण या ठिकाणी होणार आहे। परंतु आज कोणतीही लाडकी बहीण शिल्लक राहणार नाही। सरसकट सर्वच्या सर्व 70 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज भाऊबीजची ओवाळणीचे पैसे बँकेच्या खात्यावरती जमा होतील असं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना महत्त्वाची माहिती दिल्या। गेल्या 15 दिवसापासून महिला दररोज दिवाळी बोनस मिळणार या अपेक्षेने वाट बघत होत्या। अखेर त्याचा फायनल निर्णय परवा दिवशी झाला। पत्रकारांना बोलताना परवा दिवशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की लाडक्या बहिणींना आम्ही दिवाळी बोनस हा देणारच होतो, म्हणून लगेच त्यांनी काय केलं, महिला व बाल विकास खात्याला फोन करून पैसे वितरण त्या ठिकाणी करण्याची ऑर्डर या ठिकाणी परवा दिवशी दिली होती। काल 12 जिल्ह्यामध्ये गुरुवारी 3,000 रुपये महिलांच्या खात्यावरती पोहोचलेले आहेत। त्यांना मेसेज आलेला आहे,
तुम्हाला मेसेज काल आला नसेल तर तुमचा नंबर आज 100% लागलाय। आज शुक्रवार आहे आणि 24 ऑक्टोबर आहे। राहिलेल्या टोटल 24 जिल्ह्यामध्ये कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना 3000 रुपये वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या नक्की तुम्ही आता बघायचं आहे। लाडक्या बहिणींची दिवाळी आज खऱ्या अर्थाने या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला मिळालंय। एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले आम्ही हा जो दिवाळी बोनस 3000 रुपये देण्याचं ठरवलंय तर तो सर्व बहिणींसाठी नाही आहे। ज्या बहिणी या 4 अटी पात्रतेमध्ये बसतील त्यांनाच हा दिवाळी बोनस 3000 रुपये बँकेत आज सोडला जाणार आहे। त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी स्पष्टपणे सांगितले आम्ही मागच्या वेळेस 7500 रुपये 2024च्या दिवाळीला बोनस म्हणून सोडलेला होता। या वर्षीचा दिवाळी बोनस म्हणून 3000 रुपये आहे। परंतु यावेळी खूप मोठा प्रॉब्लेम झालाय। लाडकी बहीण योजनेमध्ये मोठा प्रॉब्लेम झाला असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी सांगितलं आहे। तो म्हणजे अनेक महिलांनी चुकीच्या पद्धतीने लाभ घेतलाय। अनेक महिलांच्या नवऱ्यांनी सुद्धा पुरुष म्हणून त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असल्याची माहिती तुम्ही सुद्धा ऐकलेली आहे। त्यामुळे पुरुष देखील लाभ घेऊ लागले आहेत। वयाच्या 65 वरील महिलांनी सुद्धा लाभ घेतला आहे। त्यामुळे लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून ज्या गोरगरीब आणि गरजू महिला आहेत त्यांच्यापर्यंत महिन्याचे 1500 रुपये पोहोचण्यासाठी अडचण निर्माण होत आहे। त्यांच्यावर अन्याय होत असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी आता सांगितलं आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींना या ठिकाणी ज्या गोरगरीब आहेत त्या ठिकाणी एकदम गरीब आहेत दुसऱ्याच्या शेतामध्ये बांगलाला जातात अशा गोरगरीब महिलांची एक लिस्ट तयार करण्यात आल्या आणि त्यांना आज त्या ठिकाणी शुक्रवार 24 ऑक्टोबर रोजी राहिलेल्या सर्व लाडक्या बहिणींना टोटल त्या ठिकाणी तुम्हाला 3000 रुपये वितरित आज करण्यासाठी मान्यता देण्यात आल्या। लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला मिळालंय। सकाळपासून अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत। काल रात्री सुद्धा अनेक लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पैसे जमा झालेत कारण रात्री सुद्धा या ठिकाणी डीबीटीची प्रोसेस आहे अशी सुरू झाली आहे। त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय डीबीटीची प्रोसेस बंद करू नका। रात्री सुद्धा महिलांच्या खात्यावरती पैसे गेले पाहिजेत कारण पैसे वितरण करण्यासाठी आपल्याला उशीर झालाय। त्यामुळे पैसे रात्री सुद्धा महिलांच्या खात्यावरती येऊ लागलेत। मग आज शुक्रवार आहे। आज कोणत्या 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे बघा। व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्ही सुद्धा ऐकलेलं आहे। महिला व बालविकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांनी दिवाळी बोनस म्हणून या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी 3000 रुपये ऑक्टोबर नोव्हेंबरचे वितरित करण्यास मान्यता दिल्याचं सांगण्यात आलंय। पैसे महिलांच्या खात्यावरती त्या ठिकाणी काल आणि आज सकाळपासून सुद्धा जमा होत आहेत। मग आज आहे शुक्रवार 24 ऑक्टोबर आहे। आज जवळपास 24 जिल्ह्यातील 70 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आज या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत आणि तुमचा नंबर यामध्ये आहे का हे बघणं आता गरजेचं आहे। यामध्ये 4 अटीमध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतील त्यांना आज शुक्रवारी पैशांचं वितरण होणार असल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी लाडक्या बहिणींना सांगितलंय। आता पहा या ठिकाणी आपण कोणत्या 4 अटीमध्ये बसणाऱ्या लाडक्या बहिणींना लाभ मिळणार आहे। म्हणजे 4 अटीमध्ये जर तुम्ही नाही बसला तर तुम्हाला या ठिकाणी दिवाळी बोनसचे 3000 रुपये मिळणार नाहीत। तुम्ही वाट बघूच नका, तुमचा फायदा होणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। मग या ठिकाणी कोणत्या 4 प्रकारच्या अटी सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी लावण्यात आलेत पहा। परंतु लाडक्या बहिणींनो तुम्ही हे विसरू नका की आज शुक्रवार आहे आणि आज भाऊबीज ओवाळणी तुमच्या बँकेच्या खात्यावरती सुरू करण्यात आले आहे। तुम्हाला वाटत असेल काल त्या ठिकाणी भाऊबीज होती आणि भाऊबीज ओवाळणी काल देण्यासाठी काय झालं होतं तर बघा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी म्हणल्याप्रमाणे काल 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय। मग आता काल कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय आणि आज कोणकोणत्या 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे नक्की तुम्ही पाहू शकता। लाडक्या बहिणींनो दिवाळी बोनस जे सरकारने देण्याचं बोललं होतं तर तो शब्द अखेर पाळलेला आहे। काल काही भाऊबीज निमित्त बँका बंद होत्या त्यामुळे त्या ठिकाणी अनेक महिलांना पैसे मिळाले नाहीत। आज बँका उघडल्या आहेत त्यामुळे काल बँका बंद असल्यामुळे 12 जिल्ह्यामध्येच पैसे जमा झालेत। आज सर्व बँका उघडलेत त्यामुळे आज 24 जिल्ह्यातील सर्वांना पैसे मिळणार आहेत। 24 जिल्ह्यांची संख्या पाहिली तर 70 लाखांच्या वरती आहे। मग हे 24 जिल्हे कोणकोणते आहेत कारण या 24 जिल्ह्यांची यादी जी आहे तर ती एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी वाचून आता दाखवली आहे। आज शुक्रवार आहे दिनांक 24 आता ऑक्टोबर आहे। मग कोणाकोणाला या ठिकाणी आज पैसे मिळणार आहेत बघा। आज दिवसभरामध्ये संध्याकाळी 5 वाजेपर्यंत बघा आता या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल आणि पुढचा टप्पा लगेचच संध्याकाळी 5 नंतर पूर्णपणे या ठिकाणी सुरू होणार आहे। म्हणजे
संध्याकाळी आज 5 वाजेपर्यंत इथून पुढे या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर लगेच दुसरा टप्पा सुरू होईल, तो संध्याकाळी आज शुक्रवार रात्रभर त्या ठिकाणी पुढील 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात आज येणार आहे। मग आता यासाठी कोणकोणत्या 4 अटीनुसार हे पैशांचं वितरण दिवाळी बोनस होणार आहे याची सुद्धा या ठिकाणी माहिती तुम्हाला सांगणार आहे। सरकारची अट त्या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे आतापर्यंत तुम्ही लाडकी बहीण योजनेचे 15 हप्ते बँकेच्या खात्यावरती घेतले पाहिजेत। म्हणजेच सप्टेंबर महिन्यापर्यंत 15 हप्ते तुम्ही बँकेच्या खात्यावरती लाडकी बहीण योजनेचे घेतले पाहिजेत। जर करता तुम्ही जर लाडकी बहीण योजनेचे 15 हप्ते आतापर्यंत बँकेच्या खात्यावरती घेतले नसतील, म्हणजे सप्टेंबरचा हप्ता जर तुम्हाला या ठिकाणी 1500 रुपये बँकेच्या खात्यावरती मिळाला नसेल तर त्या बहिणींना दिवाळी बोनस या ठिकाणी अजिबात मिळणार नाही, तुम्ही वाट बघू नका असं सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितले की सप्टेंबरचा हप्ता जो मागच्या वेळी आम्ही सोडलाय तर आम्ही सगळी चौकशी करूनच महिलांना या ठिकाणी हप्ता तो सोडलेला होता, त्यामुळे आम्ही चाळणी करून महिलांना अनेक त्या ठिकाणी बाहेर काढून चेक करून त्या ठिकाणी सप्टेंबरचा हप्ता सोडलेला आहे। त्यामुळे सप्टेंबर महिन्याचा हप्ता ज्या लाडक्या बहिणींना मिळाला आहे फक्त त्यांनाच आज 24 जिल्ह्यामध्ये दिवाळी बोनसची ओवाळणी म्हणून तुम्हाला 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती सोडण्यात आलेले आहेत। त्यामुळे पहिली अट तुमच्या लक्षात आली का बघा, सप्टेंबर महिन्याचे 1500 रुपये ज्या लाडक्या बहिणीला आले असतील त्यासाठी तुम्ही आता तयार राहायचे आले असतील तर आज शुक्रवार आहे, 24 ऑक्टोबर आहे आणि 3000 रुपये कोणाकोणाला जमा करण्यात येणार आहेत ते तर तुम्हाला सांगणारच आहे। परंतु त्याआधी तुम्हाला दुसरी अट सरकारच्या माध्यमातून काय लावण्यात आल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता। एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून दुसरी अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या ती म्हणजे तुमच्या घरातील फक्त 2 महिला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला पाहिजे। जर 2 पेक्षा अधिक महिलांनी जर मागील 2025 या वर्षामध्ये लाभ जास्ती महिलांनी घेतला असेल, म्हणजे तुमच्या घरातील 2 पेक्षा जास्त महिलांनी लाभ घेतला असेल तर त्यांना 3000 रुपये बँकेच्या खात्यावरती दिला जाणार नाही असं सरकारच्या माध्यमातून आता लाडक्या बहिणींना सांगण्यात आलंय। त्याचं कारण म्हणजे सरकारने सांगितले लाडकी बहीण योजना फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी काढल्या। ज्या लाडक्या बहिणी धुनी भांडी करतात, ज्या लाडक्या बहिणी शेतामध्ये दुसऱ्याच्या कामाला जातात त्यांनाच या ठिकाणी लाडक्या बहिणीचे पैसे मिळणार आहेत इथून पुढे। आणि जर तुम्ही एका घरातील 3 जण 4 जण 5 जण असं जास्त महिला लाभ घेत असाल तर तुमचा हप्ता या ठिकाणी बंद करण्यात येईल आणि तुम्हाला दिवाळी बोनस देखील मिळणार नाही असं या ठिकाणी सांगण्यात आलं आहे। तशा प्रकारे काल ज्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालं त्यांना हा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती त्या ठिकाणी मिळालेला नाही। मग आज शुक्रवार आहे, आज शुक्रवार आणि 24 ऑक्टोबर कोणाकोणाला लाभ या ठिकाणी वितरित होणार आहे ते पण तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। पहा, लाडक्या बहिणींची दिवाळी या ठिकाणी गोड होत असल्याचं पाहायला मिळतंय। मग आता तिसरी अट सरकारच्या माध्यमातून लावल्या ती म्हणजे उत्पन्नाची मर्यादा। आता लाडक्या बहिणींचं काय झालंय, मागच्या वेळी त्या ठिकाणी फक्त लाडक्या बहिणींची चौकशी केली होती त्यामुळे लाडक्या बहिणींचं उत्पन्न 2.5 लाखांच्या खाली होतं, परंतु एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण कुटुंबाचं उत्पन्न आता या ठिकाणी ग्राह्य धरले। त्यामुळे पूर्ण कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती अनेक लाडक्या बहिणींचे गेल्याचं पाहायला मिळाले। त्यामुळे तुमचे पण उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती गेला असेल, तुमच्या उत्पन्नाच्या दाखल्यावरती या ठिकाणी 2.5 लाखांच्या वर उत्पन्न असेल तर तुम्हाला तुमच्या बँकेच्या खात्यावरती लाभ आज या ठिकाणी वितरित होणार नाही, तुम्ही वाट बघू नका असं सरकारच्या माध्यमातून आता सांगण्यात आलं आहे। त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून त्या ठिकाणी 4 नंबरची अट लावण्यात आल्या ज्यामध्ये 8 लाख लाडक्या बहिणी अपात्र या ठिकाणी झाल्याचं सांगण्यात आलंय। आज त्या ठिकाणी शुक्रवार आहे, 24 ऑक्टोबर आहे, कोणत्या 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे हे तर तुम्हाला समजणारच आहे, परंतु शेवटची अट या ठिकाणी लावल्या ज्यामधून 8 लाख लाडक्या बहिणी या ठिकाणी अपात्र झाल्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय। यामधील आता ही शेवटची अट सरकारच्या माध्यमातून लावल्या ती म्हणजे सर्वांनी लक्षात ठेवा, लाडक्या बहिणींच्या घरामध्ये त्यांच्या घरातील नवऱ्यांच्या नावावर शेती किती आहे हे चेक केलंय। मग तुमच्या घरातील लाडक्या बहिणींच्या घरामध्ये जर 10 एकरपेक्षा जास्त शेती असेल तर त्यांना श्रीमंत महिलांच्या यादीमध्ये ढकललं जाणार आहे, त्यांना लाडकी बहीण योजनेचा दिवाळी बोनस पण मिळणार नाही आणि इथून पुढे लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी 1500 रुपये देखील मिळणार नाही असं एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। आता तुम्हाला सांगत आहे, ज्या महिलांना आता या ठिकाणी आज 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी करण्याचं मान्य केले त्या 24 जिल्ह्यांची यादी कोणकोणती आल्या तुम्ही या ठिकाणी पाहू शकता।
लाडक्या बहिणींनो, काल गुरुवार होता. काल 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय. आपल्या राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत. 36 जिल्ह्यापैकी फक्त 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण झालंय. आज शुक्रवार आहे, 24 ऑक्टोबर आहे आणि राहिलेल्या 24 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण आज होणार आहे. आज 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण 5 वाजेपर्यंत होईल आणि तिसऱ्या टप्प्यातील उरलेल्या लाडक्या बहिणींना संध्याकाळी 5 नंतर रात्रभर आज शुक्रवार त्या ठिकाणी पैशांचं वितरण केलं जाणार आहे. यामध्ये पहिला जिल्हा आहे छत्रपती संभाजीनगर. छत्रपती संभाजीनगरमध्ये काल कोणाकोणाला पैसे मिळालेत आणि आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत. आज कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत त्या तालुक्यांची यादी काय आली बघा. या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर तुमचा जिल्हा असेल तर यामध्ये कन्नड, सोयगाव तालुका, सिल्लोड, फुलंब्री, खुलताबाद, वैजापूर, गंगापूर आणि पैठण या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती टोटल 3,000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती आज या ठिकाणी कसल्याही परिस्थितीत जमा करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी दिले आहेत. लाडक्या बहिणींनो, आज लास्ट दिवस आहे वाटण्याचा, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा. कारण तुमचा जर जिल्हा यामध्ये असेल तरच तुम्हाला लाभ मिळणार आहे. कारण जवळपास या ठिकाणी 14 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याचं सांगण्यात आलंय. त्यामुळे तुमचा जिल्हा कोणता आहे हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण ही लास्ट यादी एकनाथ शिंदे साहेबांनी भाऊबीजची ओवाळणी म्हणून या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळू लागलंय. त्यानंतर दुसरा जिल्हा सरकारच्या माध्यमातून निवडण्यात आलाय. त्या जिल्ह्याचं नाव आहे अकोला जिल्हा. अकोला जिल्ह्यातील फक्त 7 तालुक्यामध्येच आज लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यात वितरित होणार आहे. मग अकोला जिल्ह्यातील कोणकोणाला लाभ भेटणार आहे बघा. अकोट, तेल्लार, पातूर तालुका, बार्शी टाकळी, बाळापूर आणि मूर्तिजापूर या ज्या तालुक्यामध्ये आहेत तर ते अकोला जिल्ह्यातील तालुके आहेत. यांना लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या. त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे व त्या कोणत्या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये लाभ वितरित होणार आहे नक्की पहा. आता पहा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी अमरावती जिल्ह्यातील 14 तालुक्यामध्ये आज लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे. यामध्ये अमरावती असेल, भातुकली असेल, नांदगाव खंडेश्वर असेल, दर्यापूर तालुका, अंजनगाव तालुका, सुरजी तालुका, चिखलदरा तालुका, तिवसा तालुका, धामणगाव रेल्वे, मोर्शी, वरुड, चांदूर बाजार, नांदगाव पेठ आणि भातुकली या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल 1500 ऑक्टोबरचे 1500 नोव्हेंबरचे असं दिवाळी बोनस ॲडव्हान्स स्वरूपात 3,000 रुपये देण्याचं एकनाथ शिंदे साहेबांनी भाऊबीजची ओवाळणी सोडण्यात आली आहे. त्यानंतरचा पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे अहिल्यानगर जिल्हा. अहिल्यानगर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा. कारण अहिल्यानगर जिल्ह्यातील काही तालुक्यामध्ये काल लाभ त्या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती गुरुवारी वितरित झाला आहे. आज या 14 जिल्ह्यामध्ये त्यांना पैसे मिळणार आहेत. यामध्ये अकोले, कर्जत तालुका, कोपरगाव तालुका, जामखेड तालुका, नगर, नेवसा तालुका, पाथर्डी, पारनेर, संगमनेर, श्रीगोंदा तालुका, शेवगाव तालुका, राहुरी, श्रीरामपूर आणि चांदवड या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल 3,000 रुपयांचा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास एकनाथ शिंदे साहेबांनी मान्यता दिल्याचं पाहायला मिळतंय. प्रत्येक जिल्हा सांगत आहे. तुमचा जिल्हा यामध्ये आहे का? सर्वांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा. त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे धाराशिव जिल्हा. धाराशिव जिल्ह्यातील महिलांनो इकडे लक्ष द्या. कारण धाराशिव जिल्ह्यातील महिलांना फक्त 8 तालुक्यामध्ये लाभ भेटणार आहे. बाकीच्या तालुक्यामध्ये काल पैसे मिळाले आहेत. तर धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर, उमरगा, लोहारा, कळंब, भूम, वाशी तालुका आणि परांडा तालुका या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3,000 रुपये या ठिकाणी जमा करण्यात येणार आहेत. आता पहा त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे तो म्हणजे कोल्हापूर जिल्हा. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सेम परिस्थिती आहे. काही लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण झालं आहे, काही लाडक्या बहिणींना पैशांचं वितरण होणार आहे. मग आज शुक्रवार आहे, आज त्या ठिकाणी 24 ऑक्टोबर आहे. आज कोणत्या प्रकारच्या लाडक्या बहिणींना हे पैशांचं वितरण होणार आहे बघा. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील लाडक्या बहिणीला आजरा तालुका, करवीर तालुका, कागल तालुका, गगनबावडा तालुका, गडहिंग्लज, चंदगड, पन्हाळा, बुदरगड, राधानगरी, शाहूवाडी, शिरोळ तालुका आणि हातकणंगले तालुका या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यात
टोटल 3,000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता दिल्या। बघा, त्यानंतर दुसरा जिल्हा सांगण्यात आलाय तो म्हणजे जळगाव जिल्हा। जळगाव जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। जळगाव जिल्ह्यातील 5 जिल्ह्यामध्ये तर 5 तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये काल पैशांचं वितरण झाले। आज उरलेल्या तालुक्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील महिलांना 3,000 रुपये बँकेत येणार आहेत। जळगाव जिल्ह्यातील आता अमळनेर, एरंडोली, चाळीसगाव, चोपडा तालुका, जळगाव, त्या ठिकाणी मुक्ताईनगर, जामनेर, धरणगाव तालुका, पाचोरा, पारोळा, बोदवड, बडगाव, भुसावळ, यावल आणि रावेर या ज्या तालुक्यांची संख्या आहे त्यांना आज 3,000 रुपये येणार आहेत। कधी येणार आहेत तर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत पहिल्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होईल। त्यानंतर पुढच्या टप्प्यातील 12 जिल्ह्यामध्ये रात्रभर आज शुक्रवारी पैशांचं वितरण होणार आहे। त्यानंतर आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे, त्या जिल्ह्याचं नाव आहे जालना जिल्हा। जालना जिल्ह्यामध्ये फक्त 8 तालुक्यामध्ये आज शुक्रवारी 24 ऑक्टोबर रोजी पैशांचं वितरण होणार आहे। यामध्ये अंबड तालुका, भोकरदन तालुका, बदनापूर तालुका, घनसावंगी तालुका, परतूर तालुका, मंठा तालुका आणि जाफराबाद तालुका या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या। त्यानंतर तुमचा जिल्हा पुढचा कोणता आहे नक्की बघा, कारण आज वाटपाचा लास्ट दिवस या ठिकाणी असणार आहे। आता पहा लाडक्या बहिणींनो, पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय धुळे जिल्हा। धुळे जिल्ह्यात कोणाकोणाला लाभ भेटणार आहे तर बघा, धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका, साक्री तालुका, सिंदखेड तालुका या जे 4 जिल्हे तालुके सांगितलेत धुळे जिल्ह्यातील, यांना लाभ बँकेच्या खात्यावरती आज वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या। त्यानंतर नंदुरबार जिल्ह्यातील कोणत्या कोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे। नंदुरबार जिल्ह्यातील 4 तालुक्यामध्ये पैशांचं वितरण झालंय। उरलेल्या तालुक्यामध्ये आज पैशांचं वितरण कोणाकोणाला मिळणार आहे तर बघा, नवापूर तालुका, शहादा तालुका, तळोदा तालुका, अक्कलकुवा, अकराणी ज्याला धडगाव देखील असं म्हणलं जातं, त्यांना पैशांचं वितरण या ठिकाणी जमा करण्यात आता येणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्ही आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक केले का बघा। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय नांदेड जिल्हा। नांदेड जिल्ह्यातील अर्ध्या निम्म्या लाडक्या बहिणींना काल पैशांचं वितरण झालंय। उरलेल्या सर्व लाडक्या बहिणींना आज पैशांचे वितरण बँकेत होणार आहे। तर यामध्ये अर्धापूर तालुका, भोकर तालुका, बिलोली तालुका, देगलूर तालुका, धर्माबाद तालुका, हदगाव तालुका, हिमायतनगर, कंधार, किनवट, लोहा, माहूर, मुदखेड तालुका, नांदेड जिल्ह्याचा जेवढा काही मुख्यालयाचा भाग असेल तर त्यांना सुद्धा आज 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत। त्यानंतर नायगाव, बघा नायगाव हा भाग जो आहे तर या तालुक्यामध्ये सुद्धा पैशांचं वितरण होणार आहे। आणि उमरी या भागामध्ये सुद्धा पैशांचं वितरण बँकेत होणार आहे। त्यानंतरचा नागपूर जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। यामध्ये नागपूर शहरी भाग, ग्रामीण भाग दोघांनाही आज लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। त्यानंतर हिंगणा, कामठी तालुका, काटोल, नरखेड, सावनेर, कळमेश्वर, रामटेक, पारशिवनी, मौदा, उमरखेड, भिवापूर आणि कुही या ज्या जिल्ह्यातील तालुके आहेत यांना सर्वांना तुम्हाला 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती आज वितरित होणार आहेत। आता पहा लाडक्या बहिणींनो, त्या ठिकाणी नाशिक जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे बघा। नाशिक जिल्ह्यातील त्या ठिकाणी फक्त याच तालुक्यामध्ये आज लाडकी बहीण योजनेचा तुम्हाला 3,000 रुपयांचा दिवाळी बोनस वाटण्यात येणार आहे। ते म्हणजे सटाणा, त्याला बागलान असं देखील पहिला म्हणलं जात होतं। आता सुरगाणा, मालेगाव, त्या ठिकाणी देवळा, पेठ, दिंडोरी, चांदवड, नांदगाव, नाशिक, निफाड, येवला, इगतपुरी, सिन्नर, कळवण आणि त्र्यंबकेश्वर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज 24 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता दिल्याचं पाहायला मिळते। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आलाय परभणी। आता परभणी जिल्ह्यातील कोणकोणत्या तालुक्यामध्ये पैशांचं वितरण बँकेत होणार आहे हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं आहे। परभणी जिल्ह्यातील गंगाखेड तालुका, जिंतूर तालुका, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत, पूर्णा या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना आज बँकेच्या खात्यावरती तुम्हाला 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा करण्यात येणार आहे। त्यानंतर पालघर जिल्ह्यातील कोणाकोणाला पैसे मिळणार आहेत। पालघर जिल्ह्यातील जव्हार, मोखाड, तलासरी या ठिकाणी वसई, विक्रमगड, पालघर, डव्हाणू आणि वाडा या 8 तालुक्यामध्ये पालघर जिल्ह्यातील जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना 3,000 रुपये बँकेच्या खात्यावरती जमा आज करण्यात येणार आहेत। त्यानंतरचा आता पुढचा जिल्हा कोणता सांगण्यात आलाय पहा।
आता पहा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये कोणाकोणाला लाभ मिळणार आहे हे तुम्ही आता पाहायचं आहे। बीड जिल्ह्यातील आता आष्टी तालुका, पाटोदा तालुका, बीड तालुका, गेवराई तालुका, माजलगाव तालुका, केज तालुका, अंबाजोगाई तालुका, धारूर तालुका, शिरूर कासार, वरळी आणि परळी वैद्यनाथ आणि त्या ठिकाणी वडवणी या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना त्यांच्या बँकेच्या खात्यावरती 3,000 रुपये आज वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता या ठिकाणी दिल्याचं पाहायला मिळू लागले। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यातील तुम्ही महिला असाल तर बुलढाणा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ काल वितरित झालाय आणि कोणाकोणाला लाभ आज वितरित होणार आहे याची यादी काय आल्या तुम्ही आता पाहायचं आहे। बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव तालुका, चिखली तालुका, जळगाव जामोद तालुका, देऊळगावचा राजा तालुका, नांदुरा, मलकापूर, मेहकर, मोताळा, लोणार, शेगाव, संग्रामपूर, सिंदखेड राजा या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहिणी राहत असतील त्यांना टोटल 3,000 रुपयांचा लाभ त्यांच्या बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास मान्यता देण्यात आल्या। त्यानंतर पुढचा जिल्हा सांगण्यात आला आहे लातूर जिल्हा। लातूर जिल्ह्यामध्ये 10 तालुक्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे। लातूर जिल्ह्यातील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर तालुका, देवणी तालुका, जळकोट तालुका, शिरूर, अनंतपाळ तालुका, अहमदपूर आणि उदगीर अशा जवळपास 10 तालुक्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा टोटल 3,000 रुपयांचा लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता दिल्याचं या ठिकाणी पाहायला मिळतंय। त्यानंतर आता पुढचा जिल्हा कोणता आहे तुम्ही आता लक्षपूर्वक पाहायचं आहे। लाडक्या बहिणींनो, आता पुढचा जिल्हा सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आला आहे तो म्हणजे वाशिम जिल्हा। वाशिम जिल्ह्यातील या तालुक्यामध्ये आज पैशांचं वितरण होणार आहे। यामध्ये मालेगाव, मंगळूरपीर, कारंजा तालुका, रिसोड तालुका, मानोरा तालुका या 6 तालुक्यामध्ये वाशिम जिल्ह्यातील महिलांना बँकेच्या खात्यावरती आज पैशांचं वितरण या ठिकाणी करण्यात येणार आहे। त्यानंतर सातारा जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे बघा। सातारा जिल्ह्यातील वाई, खंडाळा, कोरेगाव, फलटण, मानखटाव, त्या ठिकाणी कराड, पाटण, जावळी, महाबळेश्वर या भागामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना 11 तालुक्यामध्ये सातारा जिल्ह्यातील महिलांना आज लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित करण्यास सरकारच्या माध्यमातून मान्यता या ठिकाणी दिल्याचं आता पाहायला मिळतंय। त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणाकोणाला लाभ भेटणार आहे हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे, कारण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महिला वाट बघू लागलेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी तालुका, वेंगुर्ला तालुका, कुडाळ, कणकवली, मालवण, देवगड, दोडामार्ग आणि वैभववाडी या तालुक्यामध्ये जेवढ्या पण काही लाडक्या बहीण राहत असतील त्यांना लाभ बँकेच्या खात्यावरती वितरित होणार आहे। त्यामुळे आधार कार्ड बँकेच्या खात्याला लिंक करून ठेवा, KYC नक्की करून ठेवा। नक्कीच तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता तुमच्या बँकेच्या खात्यावरती वितरित होण्याची शक्यता आहे। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।